वरतून बिझनेस करतोय. गेल्या साधारण 1.5 ते पावणे 2 वर्षापासून अमृतधारा या फॅमिली बरोबर कनेक्ट आहे. तर बघा, मी सुरुवातीला माझ्या चरबीच्या गाठी होत्या. चरबीच्या गाठीसाठी मला मी प्रॉडक्ट यूज केले होते. तर 3 महिने त्याच्यातच गेले माझ्यावर सुरुवातीचे. तर साधारण 15 महिन्यामध्ये तुम्हाला जर माझा इन्कम जर सांगितलं तर तुमच्या डोक्यावरतून जाईल खरोखर. पण ज्याला अमृतधारा कळाली ना त्याला सर्वच काही कळाले. आलं लक्षात? अमृतधारा का करायची आणि कशी करायची एवढं जर कळालं ना तर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यासारखं होतंय. तर मी अमृतधारामध्ये ना 10 लाख रुपये प्लस कमावलेले. जर हा झाला फक्त कशाचा, कंपनीचा इन्कम. मी दिवसाला 40 बॉटल दिलेले, एका दिवसाला 40 बॉटल दिलेले. विचार करा, जर कधी 2 बॉटल दिल्यानंतर रिटेल प्रॉफिट जर 500 रुपये निघतोय तर तुम्हीच हिशोब करा किती पैसे होत असतील. जर कंपनीचं जर 10 लाख रुपये इन्कम घेतलेलं असेल तर कमीत कमी 7 ते 8 लाख रुपये असं प्रॉफिट पण झालेलं असेल. कंपनी खूप मोठी आहे, खूप मोठा समुद्र आहे, खूप द्यायला बसलेली. पण आपलीवाली आपण किती घेतो ते खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर काय, आपण तिथं जातो आणि आपली बादली जर गळकी असेल तर आपल्याबरोबर काहीच येणार नाही. बरोबर आहे की नाही? तर कारण त्यासाठी काय माहिती का, आपण अमृतधारा ही तन मनपासून केली पाहिजे. जसं आपण बिझनेस करतो, कुठं सर्व्हिसला असेल 8, 10, 15, 20 हजार रुपयावरती जर सर्व्हिस करतोय, तिथं 8 घंटे मन लावून काम करतोय, तर त्याच्या मोबदल्यात आपल्याला पेमेंट देते 10 ते 12, 15, 20 हजार रुपये. जर इकडं तुम्ही फुल टाईम जर उतरले, मी अजूनच सांगतो, फुल टाईम जर उतरले तिथं 1,00,000 2 लाख रुपये महिन्याला नक्कीच मिळणार. आमच्या बरोबर आमचे मित्र असे पण आहे की ऑलरेडी सर्व्हिस करत होते, ते सर्व्हिस पण सोडून दिलेली. मी सुद्धा एक गव्हर्नमेंट जॉब सोडलेला आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. मी MSCV होतो. मग जर कधी मी गव्हर्नमेंट जर जॉब सोडलेला आहे या क्षेत्रामध्ये तर काहीतरी असेलच. आज सहजासहजी गव्हर्नमेंट जॉब कोणाला भेटत नाही, ते मी सोडलेलं आहे. पण मला माहिती आहे त्या 4 भिंतीमध्ये कोणातरी नोकर होऊन जगण्यापेक्षा इकडे आज मालक होऊन जगतोय, हे खूप महत्त्वाचं आहे. जुने लोक सांगून गेलेले बघा, 10 दिवस 15 दिवस 2 महिने 2 वर्ष जगा, पण वाघासारखे जगा, शेळी बकऱ्यासारखं जगू नका. कारण शेळी बकऱ्याला आहे ना कधी कापत्या, कोंबड्याला कधी कापत्या, कोंबडीला कधी कापत्या. त्यासाठी ना वाघासाठी जगा, वाघासारखा जगा, स्वतःचा बिझनेस करा. एवढंच बोलू.